आज दिनांक 14/12/2025 रोजी आम्ही सर्व ट्रेकिंग पलटणचे सदस्य निघालो आहोत खंदेरी उंदेरी या जलदुर्गांच्या सफरीवर. खंदेरी या किल्ल्याला नुकतंच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. पुण्यातून आम्ही सकाळी 5:30-6च्या सुमारास निघालो आणि ताम्हिणी घाट पार करून खाली भागड MIDC येथे थांबलो. इथे भरपूर चहा नाश्त्याची दुकाने आहेत. घरून आणलेले पोहे आणि चहा हा नाश्ता आम्ही या ठिकाणी करीत आहोत. या बोर्डवरून आपल्या लक्षात येईल निजामपूर डावीकडे आहे. आपल्याला सरळ जायचे आहे, अलिबागला जायचे आहे. इथून पुण्यातून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आपल्याला खंदेरी किल्ला दिसतो. तिथपर्यंत जायला रस्त्यांच्या परिस्थितीमुळे 4.5 ते 5 तास लागतात. आम्ही ताम्हिणी घाटमार्गे निघालो आणि 11:15 वाजता आम्ही थळ या गावी पोहोचलो. थळ या गावातून खंदेरीसाठी आपल्याला बोटी मिळतात. येथे पोहोचल्यावर आम्हाला कोळी बांधव मोठ्या प्रमाणात नृत्य महोत्सव करताना दिसले. ही खंदेरी आणि उंदेरीचं पहिलं दर्शन आपल्याला इथून होताना दिसतंय. कॅमेरा थोडा ब्लर झालाय. ही ओहोटीची अवस्था आहे. थळ गावातील हे चित्रीकरण आपण बघतो आहोत. येथून आपल्याला जेट्टीला जायचं आहे, जेथून आपल्याला बोटी मिळणार आहेत. आज या ठिकाणी कोणता तरी महोत्सव आहे. स्थानिक गावकरी कोळी बांधव या ठिकाणी उत्साहाने त्या उत्सवाची तयारी करीत आहेत. गाणी नाच असं ठिकठिकाणी चालू आहे. समोर ज्या बोटी आहे तिथून आपण त्या खंदेरी उंदेरी गडावर जाणार आहोत. समोर जो दिसतोय तो उंदेरी गड आणि हा खंदेरी. इथे नुकतंच गावदेवीची पूजा झालेली आहे, जलदेवतेची पूजा झालेली आहे, सागर देवतेची पूजा झालेली आहे आणि इथे होणाऱ्या या छोट्याशा नृत्य महोत्सवात आम्ही सर्व ट्रेकिंग पलटणचे सदस्य आनंदाने सहभागी झालो. तेथील या उत्सवाचं महत्त्व जाणून घेतलं, त्याच्या मागची आख्यायिका जाणून घेतली आणि आम्ही सुद्धा त्यांच्या उत्सवात सहभागी झालो. हे सर्व आम्ही ट्रेकिंग पलटण ग्रुपचे सदस्य. यांची नावं सर्वजण सांगत आहेत. बॅकग्राऊंडला कोळी नृत्य चालू आहेत आणि त्यांचं म्युझिक चालू असल्यामुळे आम्हाला इथे हा व्हिडिओ म्यूट करावा लागला, कारण की कॉपीराईटमुळे अडचण येऊ शकते. आज आम्ही 20 जण सामील झालेलो आहोत. काही ट्रेकिंग पलटणचे सदस्य आहेत आणि काही ट्रेकिंग पलटणच्या सदस्यांचे मित्र आहेत. असं मिळून आम्ही 20 जण आलेलो आहोत पुण्यातून. आमची बोट अजून येत होती तिकडून, तोपर्यंत आमच्याकडे वेळ होती. आम्ही तेथील एका काकांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या या कोळी नृत्याच्या स्टेप्स शिकवल्यात आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं. पुन्हा कॉपीराईटमुळे ते म्युझिक ऐकवता येत नाही म्हणून व्हिडिओ सायलेंट केलेला आहे. पण काकांसोबत हा ठेका धरून अतिशय आनंद वाटला आणि बोटची प्रतीक्षा संपेपर्यंत आम्ही येथे या कोळी नृत्याचा आनंद घेतला. यानंतर आम्ही बोटीने निघालो. जाण्याचे 100 रुपये आणि येण्याचे 100 रुपये असं मिळून 200 रुपये प्रति व्यक्ती असे ठरले. असेच तिकीट सर्वांसाठी असते. ज्या बोटीने आपण जातो त्याच बोटीने परत यावं लागतं. म्हणून बोट चालकांचे नाव आणि नंबर आपल्याकडे असू द्या. ही बोट नेऊन सोडते आणि परत आणून सुद्धा सोडते. इथे जे स्थानिक ग्रामस्थांची जी यात्रा होती, पूजा होती, त्याचा प्रसाद ते आग्रहाने सर्वांना देत आहेत.
डाळ वड्यासारखा काहीतरी हा पदार्थ आहे जो पूजेसाठी केलेला आहे. बोटीमध्ये लाईफ जॅकेट्स असतात. याच बोटीने आपण खंदेरीसाठी निघतो. पहिल्यांदा जवळ जो दिसतोय तो उंदेरी गड आहे. त्याच्या उजवीकडून आपण जाणार आहोत. डावीकडून जाता येत नाही कारण पाण्याची खोली कमी आहे आणि मध्ये खडकाळ भाग आहे. त्यामुळे आपण उंदेरीच्या जवळून जाणार आहोत. उंदेरी गडावर जाता येत नाही असं स्थानिक बोटिंगसाठीचे जे नावाडी असतात ते सांगतात. कारण की तिथे ज्याला आपण बोट पार्क करायला जागा नाही असं असं अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचा खडकाळ भाग तिथे असतो. म्हणून सर्वजण शक्यतो उंदेरी टाळून सरळ खंदेरीला जातात. जाताना उंदेरी मात्र स्पष्ट आणि जवळून दिसतो. हा समोर जो दिसतोय हा उंदेरी आहे आणि उंदेरीच्या मागे दूर लांब डावीकडे जो दिसतोय तो खंदेरी आहे. ज्या ठिकाणाहून होडीने येणं सोयीचं असेल त्या भागातून असा वक्राकार मार्गाने उंदेरीला वळसा घालून आपण 30 ते 40 मिनिटांच्या बोटीच्या सफरीने खंदेरी या जलदुर्गावर पोहोचतो. तीस ते 40 मिनिटांच्या सफरीनंतर समोर आपल्याला दिसू लागतो खंदेरी. खंदेरी या जलदुर्गावर गेल्यानंतर इथे आपल्याला हे दोन भागांमध्ये दिसतंय. समोर जे जेट्टी सारखे दिसते तिथे उतरल्यानंतर आपल्याला डावीकडे जायचे आहे. डावीकडून पूर्ण गडाच्या तटबंदीवरून फिरत फिरत आपण उजवीकडून वेताळ मंदिरापासून पुन्हा या ठिकाणी येणार आणि इथूनच आपण परत जाणार आहोत. याच बोटीने जायचे आहे. समजा ही बोट नसेल तर आपल्याला या बोटीसाठी वेट करावं लागतं. ते आल्यानंतर आपण त्याच बोटीने जाऊ शकतो. नावाड्यांचं एकमेकांशी सहमतीने जे काही ठरलं त्याप्रमाणे ज्यांनी आणून सोडले त्यानेच ते परत न्यायचे असतात. म्हणून आपल्याला या बोटी परत कधी येणार याच्याशी थोडी चर्चा करून उतरा. म्हणजे आपल्याला पुन्हा आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस ही बोट आपल्यासाठी तयार असते.
आमच्या वेळेस असं झालं की आम्ही 1:45ला येऊन थांबलो, पण बोट तिकडे गेलेली असल्यामुळे ती यायलाच 3 वाजलेत आणि आम्हाला 1 ते सव्वा तास फक्त वाट बघत राहावी लागली. तर आपण नावाड्याशी बोलून घ्या आणि त्यांना आपला वेळ कन्वे करा, त्यांना कळवा, त्याप्रमाणे तिथे ते वेळेत हजर राहतील आणि पुढचे ते प्रवासी घेणार नाहीत. बोटीतून उतरल्या उतरल्या आमचं स्वागत झालं तिथे कापून ठेवलेल्या कोंबड्यांनी. कशासाठी होतं माहीत नाही, पण तिथे लोकांनी कोंबड्या कापलेल्या होत्या अगदी नुकत्याच. नवसाच्या होत्या, देवतेसाठी होत्या, कशासाठी होत्या माहीत नाही. त्यानंतर आपण समोर जो बघतो तो बोर्ड आहे कान्हेजी आंग्रे द्वीप. या द्वीपचं नाव कान्हेजी आंग्रे असे आहे. आपले आरमार प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. इथे मोठ्या प्रमाणात शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या होत्या. बहुतेक हे सगळं नवसाचंच आहे आज. देवीला बहुतेक हा नवस असेल, देवतेला असेल माहीत नाही, आम्ही विचारलं नाही. यानंतर इथे छोटा बँड पथक सुद्धा दिसला. अनेक वर्षांपासून बहुतेक या ठिकाणी काही ग्रामदैवत आहेत, स्थानिक मंदिर आहेत, ज्याच्या पूजेसाठी हा सर्व सण उत्सव चाललेला आहे. जागतिक वारसा स्थळ ठरवताना आता या ठिकाणच्या या लोकपरंपरा, या ठिकाणच्या या स्थानिक आणि वैविध्याने भरलेल्या विविध रीतिरिवाजांचं काय होणार, हा एक प्रश्न आहे. कारण जागतिक वारसा स्थळ करताना काही अटी शर्ती लादल्या जातात आणि त्यामध्ये मग हे सर्व येथील परंपरा चालू राहतात की बंद होतात, हे बघणे उत्सुकतेचं ठरेल. उतरल्यानंतर सरळ या रेखांकित पाऊलवाटेने आपण आल्यानंतर उजवीकडे मुंबई दृश्य सहल, म्हणजे इथून मुंबई दिसू शकते असं. या बाजूने बोटीने सुद्धा मुंबईहून सुद्धा येता येतं मांडवापर्यंत, तिथून इथे येता येतं. इथे एक आपल्याला हा क्रॉस दिसतो आणि डावीकडे दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ भारत सरकारच्या अखत्यारीत येतो. येथे आपल्याला बघायचे असेल तर वर जायचे तिकीट आहे. प्रति व्यक्ती 10 रुपये आहे. प्रौढांसाठी, मुलांसाठी मोफत आहे.
दीपस्तंभावरून सर्व गडाचा एकत्र नजारा पाहिल्यानंतर मग पुढील गड भ्रमंतीसाठी आम्ही निघालो. डावीकडून खाली उतरलो. चालण्याच्या पायवाटा आहेत. हे जे पाण्याचं टाकं दिसतंय तिथे स्थानिक ग्रामदैवत दिसतंय. काही स्थानिक भाविक त्या ठिकाणी पूजापाठ करताना दिसत आहेत. आणि इथून पुढे 2 चांगल्या अवस्थेत असलेल्या तोफा आहेत. क्वचितच एका गडावर अशा पद्धतीने चाक शाबूत असलेल्या तोफा बघायला मिळतात. मागे तो दीपस्तंभ. तटबंदीची रचना विशेष आहे. दगड फक्त एकमेकांवर ठेवलेले दिसत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आकार असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीने त्या आकाराचे दगड आत बसवून अतिशय मजबूत अशी बांधणी या तटबंदीची दिसते. या तटबंदीच्या व्यतिरिक्त गडावर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गडावर फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि दारूच्या बाटल्या याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात हे दिसलं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या दिसतील. इतक्या मोठ्या प्रमाणात या गडावर या जागतिक वारसा स्थळासाठी नामांकित झालेल्या स्थळावर आपल्याला बघायला मिळते. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरं एक दुर्दैवी दृश्य बघायला मिळतं की या गडाच्या तटबंदीवर प्रेमी युगलांनी लिहिलेली ही नावं अतिशय वेदनादायक आहेत. समोर बघता येईल कितीतरी नावं या ठिकाणी कोरलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला कुठं दिसणार नाही, पण यांची नावं मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. त्यांची नावं आहेत, ठिकाणं आहेत आणि हे आहे या वेताळ देवतेच्या मंदिराच्या आसपासील या भिंती. अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी असलेले हे तटबंदी आणि त्याच्यावर हे विद्रुपीकरण केलेलं प्रेमाचं ओंगळवाण दर्शन घडवणारे हे चित्र.
व्यावसायिक मासेमारी करणाऱ्या बोटी या थेट किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी बांधलेला खास हा पूल. इथून आपल्याला गडाचा पूर्ण दृश्य दिसू शकतं. 360 पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. इकडे समोर इकडून आपण आलो उंदेरी आणि थळ या किनाऱ्यावरून, आणि इथे या बोटी दिसत आहेत. इथून हा संपूर्ण मेहताळ बाबा मंदिर आणि समोर लोक डीजे लावून डान्स करताना दिसत आहेत. आणि या बाजूला दीपस्तंभ. आम्ही इथे बोटीसाठी खूप वेट करावा लागला, कारण ज्या नावाड्याने आणले त्यांच्यासोबतच जावे लागते. 1 ते 1.5 तास आम्हाला वेट करावं लागलं, आणि त्यामुळे बराच आमचा वेळेचा अपव्यय झाला. कारण इथून आम्हाला अलिबाग जवळ असलेला कुलाबा सुद्धा बघायचा होता, पण बहुतेक आता तो बघता येणार नाही.
किनाऱ्यावर उतरल्यावर आम्ही आमच्या बसकडे वाटचाल सुरू केली. जाताना ही खारफुटीची वनं दिसलीत. मँग्रोव्ह म्हणतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, कॅन्स असा खूप मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला दिसला. आणि निसर्गाची हानी आपण किती मोठ्या प्रमाणात करीत आहोत आणि या गोष्टीची आपल्याला थोडी सुद्धा पर्वा नाही, हे बघून अतिशय वाईट वाटते. हे आपल्याला दिसत आहेत व्यावसायिक मासेमारीची जाळे. येताना काही आपल्याला समुद्रामध्ये टाकलेली जाळी दिसलीत. आता ही पाण्याच्या बाहेर काढून ठेवलेली आहेत. कदाचित एकापेक्षा जास्त जाळी असतील. आज एक लावून ठेवलं, दुसरा उद्या, नंतर असा वार असेल बहुतेक. इथून समोर हे थळगाव दिसतंय आणि या थळगावातच आपली बस आहे. इथूनच बोटी लागतात. अलिबाग पासून एक 5 ते 7 किलोमीटरवर आहे. आपण गुगल मॅपवर बघितलं तर स्पष्टपणे दिसतं, त्यामुळे काही अडचण नाही. आल्यानंतर आपल्याला बोट मिळू शकते लगेच. खूप अशी गर्दी नसते. फक्त दिवाळीची सुट्टी आणि नाताळची सुट्टी यामध्येच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अन्यथा अन्य रविवारी सुद्धा फारशी गर्दी नसते आणि सहज आपल्याला बोटी उपलब्ध होतात. मुरुड जंजिराप्रमाणे इतकी हाय तोबा गर्दी इथे नसते. यानंतर आता आम्ही थळगावातून इथून बसने परत जातो आहोत. 20 जण आम्ही आहोत, ट्रेकिंग पलटणचे सर्व. आमचा हा 125वा ट्रेक आहे. समोर एक खाडीमध्ये आलेल्या बोटी, दुरुस्ती, डागडुगी चालू आहे. समोर जिथे जिथे आपल्याला घरांप्रमाणे रचना दिसत, तिथे प्रत्येक ठिकाणी गाणी चालू आहेत, डान्स चालू आहे, डीजे लावलेले आहेत. खाऊन पिऊन लोक आनंद घेत आहेत. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि स्थानिक गाव जत्रा सुद्धा आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत. अलिबागहून परत पुण्याकडे जाण्याचा विचार. जाताना वाटेत आता एका ठिकाणी थांबून आम्ही जेवण केलं. फिश थाळी आम्हाला मिळाली 300 रुपयाला आणि व्हेज थाळी मिळाली 200 रुपयाला. आधी ऑर्डर दिली नव्हती. वाटेतच आम्हाला जाताना आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये आणि तिथे आम्हाला लगेचच तातडीने जेवण मिळालं. असं पर हेड 200 ते 300 रुपये व्हेज आणि नॉनव्हेज असं मिळालं. इथून आता आम्ही अलिबागला जातो आहोत. अलिबागला संध्याकाळी बीचवर थोडा वेळ घालवून मग आम्ही पुण्याच्या दिशेने जाणार आहोत. या ठिकाणी अलिबागचा सागरी किनारा आणि समोर दिसतोय कुलाब्याचा किल्ला, तिथे जाण्याचं आमचं नियोजन होतं. पण आम्हाला बोट लवकर मिळाली नाही खंदेरीहून परत यायला, आणि त्यामुळे तो 1-1.5 तास जो गेला तो आमचा हा कुलाबा किल्ला बघायचा राहिला. नाहीतर हा सुद्धा आमचा बघून झाला असतो. हा जवळ आहे किनाऱ्याहून, 15-20 मिनिटात आपण पोहोचतो. ही खंत राहिली आमची न बघण्याची, पण पुढच्या वेळेस नक्की बघू. इथून आम्ही 6:30-7च्या सुमारास निघालो आणि पुण्यात पोहोचायला आम्हाला 5 तास लागले तब्बल. तर कोकणातून आपण निघताना रस्ते छोटे असतात, त्यामुळे गाडीला गती मिळत नाही. जोपर्यंत आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या गाडीला, बसला गती मिळत नाही. तिथून पुढे मिळते. तर आपण निघताना थोडं लवकरच निघा, सनसेट झाल्यानंतर ताबडतोब, जेणेकरून आपण लवकरात लवकर आपापल्या घरी सुखरूप पोहोचू शकू. ट्रेकिंग पलटणचे असे वेगवेगळ्या मोहिमा आम्ही करत असतो. यासोबत आम्ही स्वच्छता मोहीम करत असतो आणि जनजागृती सुद्धा करत असतो. आमच्या अशाच या व्हिडिओंना बघण्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब जरूर करा.